गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज काल रात्री तुम्ही तर बघितलंच असेल का आपण किती फायर एक्सटिंग्विशर लोड केलेले आपल्या बसंतीमध्ये. तर गाईज आता आपल्याला जायचे सर्वात पहिले सरांच्या घरी. म्हणजे आता जे फायर एक्सटिंग्विशर आपण बसंतीमध्ये लोड केलेले आहे ना त्यांची बिलं सर बनवून ठेवते आहे तिथं घरी. तर मग ते बिलं घेऊ आणि त्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट. माझ्या अंदाजी तर माझं असं चालू आहे तर पहिले मेंटेनन्स करावं, पण परत डोक्यात असं येतंय का पहिले गोंद्याला जाऊन डिलिव्हरी करून या. काय करावं तेच डोकं चालत नाही आता. बट बघू आता बिलं घेतल्यानंतर डोकं चालेल नेमकं गोंद्याला जायचं का पहिले मेंटेनन्स करायचं नाही का. तर चला गाईज टाइम वेस्ट न करता आता आपण आपल्या प्रवासाला निघू. आणि सकाळी सकाळी एवढी भारी गाडी दिसली ना मला, ठार. हे बघा मस्त आहे नाही का, ठार भारी दिसते. तुमचा भाऊ पण एक दिवस सक्सेस झाल्यानंतर नक्कीच घेऊ आपण गाडी. ठार घेऊ नाही तर दुसरी अजून कोणती घेऊ, पण घेऊ नक्कीच घेऊ. चला सो गाईज आता आपण सरांच्या घरून निघालेलो आहे. म्हणजे सरांना काही फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते आणि अजून आपल्याला काही बिलं वगैरे पण घ्यायचे होते सरांकडून. तर फायनली आपलं तिथलं काम झालेलं आहे सरांच्या घरचं. आणि आता आपण निघालो MIDCच्या प्रवासाला. तर गाईज मला जिथपर्यंत वाटतंय ना तर सर्वात पहिले आपण MIDC मध्ये गेलं पाहिजे. कारण तिथल्या जागेवरच्या आहे ना काहीतरी 3-4 डिलेवर आहे, तर तेवढे देऊन टाकू आणि त्यानंतर मग आपण गोंद्याला जाऊ. किंवा मग त्याच्या अगोदर एक मेंटेनन्स आहे तो करून घेऊन मग शेवटला गोंद्याला जाऊ. असंच करावं लागणार. सो गाईज आता आपल्याला हे बघा या कंपनीमध्ये जायचं आहे. इथं कंपनी टेक्नो फोर्स म्हणून कंपनी. इथं आपल्याला आता मेंटेनन्स करण्यासाठी जायचं आहे. नेमकं मध्ये मोबाईल अलाउड नाही, बट तरी ट्राय करून बघू. सो गाईज आत्ताशी आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आणि आता इथं पण आपल्याला खूप काम आहे बघा. हे सगळे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला रिफिलिंग करायचे. आता बापरे, जेवण पण नाही केलेलं आहे. टाईम झाला आहे 4:30 वाजून गेले, अजून जेवण नाही केलं. पण जाऊ द्या, आता हे सगळे फायर एक्सटिंग्विशर बनवून घेऊ. म्हणजे सगळे म्हणजे हे एवढेच बनवायचे आहे. बाकीचे काही फायर एक्सटिंग्विशर तिकडे आहे ते नाही बनवायचे आज, ते उद्या बनवू आपण. कारण एवढी कॅपॅसिटी नाही आपली दिवसभर येऊन काम पण करायचं. गाईज बघा एवढ्या अंधारात काम करायला लागतं मला. हे बघा किती अंधार आहे, प्रमाणाच्या बाहेर. आता आपण हे बघा हे त्यानंतर हे एवढे, त्यानंतर हे एवढे, हे सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण आत्ताशी रिफिलिंग केले. गाईज आता चाललो आहे घरी. तर ॲक्च्युली खूप जाम आहे मी. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. लाईक तर करते नाही तुम्ही लोक व्हिडिओ बघून, पण लाईक करत जा नाही का, मराठी माणूस आपला काहीतरी करतोय म्हणून. तर चला गाईज जातो, कारण बोलण्याची परिस्थिती नाही. म्हणजे ॲक्च्युली काय विषय माहिती का, एवढा दमलेलो आहे ना प्रमाणाच्या बाहेर. सो गाईज फायनली तुमचा भाऊ आलेला आहे आता घरी. आणि घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे पण झालेलं आहे. आणि बाहेर थंडी एकदम खतरनाक वाजते. म्हणजे आज तरी कमी आहे, कालपेक्षा खूप कमी आहे नाही का. तर चला गाईज आज आपल्याला कुठं जायचं माहिती का, आता मासे खायला जायचं आपल्याला. बट आपण माशांचा जो ब्लॉग आहे हा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर चला गाईज बाय, गुड नाईट, जय महाकाल.